भास्कर जाधव यांनी टू द पॉइंट या आमच्या कार्यक्रमामधून ठाकरेंच्या शिवसेनेला घरचा आहेर दिलाय। पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर भास्कर जाधवांनी नाराजी व्यक्त केली आहे। पक्ष संघटनेमध्ये पदांचे कोंडाळे तयार झालेत असा आरोप देखील भास्कर जाधवांनी केलाय। एवढंच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेमधील पद काँग्रेसच्या संघटनेसारखी होत आहेत असं विधान देखील जाधवांनी केलंय। एकंदरीत शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेवर भास्कर जाधवांनी चांगलाच प्रहार केलाय। त्यांनी कोणते आक्षेप घेतलेत पाहूयात। शिवसेना ठाकरे पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर भास्कर जाधव नाराज आहेत। पक्षामध्ये सहसंपर्क प्रमुख, संघटनात्मक प्रमुख, तालुका समन्वयक, तालुका संघटक ही पदं कशासाठी असा सवाल देखील त्यांनी केलाय। तर एका पदाच्या भोवती पक्षामध्ये अनेक पदं तयार करण्यात आली आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे। हा आक्षेप त्यांनी घेतलाय। एकाच कार्यक्षेत्रात अनेक पदाधिकाऱ्यांची नेमणूक कशासाठी केली जाते असा सवालही त्यांनी केला। शिवसेना पक्षप्रमुख, 13 प्रमुख नेते, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि शाखा प्रमुख एवढी पदं हवीत। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे। जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत, त्यांची तळमळ आणि पाय आपटणं कोणी ऐकत नाहीये। चिपळूणला तुम्ही हे विधान केलं होतं, का बरं वाटतं तुम्हाला शिवसेनेची काँग्रेस झाली असं? ही गोष्ट खरी आहे की शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना हे विधान मी केलं, पण हे विधान अर्धवट दाखवलं गेलं। बरं, पूर्वीची शिवसेनेची कार्यप्रणाली काय होती, पूर्वीचं शिवसेनेचं स्ट्रक्चर काय होतं आणि आत्ताचं शिवसेनेचं स्ट्रक्चर कसं बनत चाललंय यातली मी फरक सांगत असताना हे विधान मी केलं होतं। ही गोष्ट खरी आहे। काँग्रेस झाली म्हणजे काय तेच सांगतोय की पूर्वी शिवसेनेचं एक स्ट्रक्चर होतं। शिवसेना प्रमुख, त्यानंतर शिवसेनेचे 13 नेते, त्यानंतर जिल्हा प्रमुख, त्यानंतर तालुका प्रमुख आणि त्यानंतर शाखा प्रमुख, अशा पद्धतीची शिवसेनेची रचना होती। आज आपण जर बघितलं तर एक तालुका प्रमुख नेमायचा असेल तर एका तालुका प्रमुखाच्या बरोबरीने एक तालुका समन्वयक, एक तालुका संघटक, एक तालुका सचिव, एक तालुका कोण आणखीन। अरे एका पदाच्या भोवती आपण किती पदक निर्माण करणार आहोत? जी काँग्रेसची पद्धत होती, काँग्रेसची पद्धत अशीच आहे। कोण रुसला रागवला की हा सरचिटणीस, तो सरचिटणीस, तो उपाध्यक्ष, कुठल्या काय। शिवसेनेचं तसं नव्हतं। शिवसेनेचा एक विभाग प्रमुख हा जिल्हा परिषदेच्या गटाप्रमाणे एक विभाग प्रमुख असायचा, एक उपविभाग प्रमुख हा पंचायत समिती गणाप्रमाणे असायचा की जेणेकरून त्याचं कार्यक्षेत्र ठरलेलं असतं, तो त्या कार्यक्षेत्राला ॲन्सरेबल असतो, तो आपल्या कार्यक्षेत्राचा रिझल्ट देणं त्याच्यावर बंधनकारक असतं। आता एकाच कार्यक्षेत्रामध्ये 10 पदाधिकारी जर आपण नेमले तर त्या कोणाची जबाबदारी कोणावर फिक्स करायची? आणि म्हणून काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येकाला खुश करण्याकरता पद दिलं जात होतं तसं शिवसेनेमध्ये दिलं जाऊ नये हा माझा आग्रह त्या भाषणामध्ये होता आणि आजही आहे।